सो हाय एव्हरीवन, कशा आहात सर्व? मस्त ना? मी पण मजेत. आता आम्ही चाललो आहोत मस्तपैकी मोठ्या लॉंग ट्रिपला. पॅकिंग वगैरे झालेली आहे मस्त. किती पण आपण बोललो लवकर जायचं आहे 7ला निघणार होतो, वाजले आहेत 9. पण ठीक आहे, तिकडे जाऊन काय जास्त आजचा दिवस थोडा रिलॅक्सच आहे, त्याच्यामुळे जास्त काय हे नाही आहे, फिरायचं वगैरे नाही आहे. सो माझ्यासोबत कंटिन्यू राहा, मी तुम्हाला सगळं काही शेअर करेन आणि चांगले चांगले प्लेसेस आम्ही विजिट करू, ते पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. सो न्यू चेंज केलेला आहे, एकदम शॉर्ट हेअर केलेले आहेत. कसं वाटतंय माझा लुक न्यू? सो आमची जर्नी चालू झालेली आहे, ती आता 3-4 तासामध्ये स्टॉप होईल. आम्ही चाललो आहोत महाबळेश्वरला. इथे खूप जास्त गरमी आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहे, थोडंसं चेंज हवा पाळणे. असं समजलं आहे की तिकडे पाऊस वगैरे आहे, बघूया आता तिकडचं वेदर. सो माझ्यासोबत असंच कनेक्ट राहा, मी तुम्हाला जिथे मी जाईन ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. सो पीपल स्टे ट्यून, भेटू आपण. नाश्ता चालू आहे, वाजले आहे 11:30, अजून 4 तासाचा प्रवास आहे. मी नाश्ता केला, मस्त होता नाश्ता, मिसळ वगैरे. आता आम्ही डायरेक्ट काहीतरी खायला घेत आहेत. आता मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आम्ही, मस्त होतं. मिसळपाव वगैरे आहे ना, मिसळपाव, वडापाव, चहा, सगळे टेस्ट मस्त होते. आणि आम्ही आज खूप लेट निघालो, त्याच्यामुळे सगळं डिले झालं. 7ला निघालो असतो तर आतापर्यंत आम्ही अर्धा रस्ता लोणावळा वगैरे क्रॉस केला असता, पण आता काय करणार, जे शिफ्ट पण सकाळी संपली आणि मग गडबडीत सगळं. नशीब मी पॅकिंग वगैरे कालच मस्तपैकी करून ठेवलेली होती की उद्या आपल्याला टाइम नाही भेटणार आणि सगळा गोंधळ होऊन जाईल, त्याच्यामुळे कालच पॅकिंग केलेली. आणि मग आज थोडेफार अजून यांचे कपडे बाकी होते, ते सगळे मग पॅक वगैरे केले आणि मग निघालो. रस्ता काय कुठे खाल्लं नाही? काय म्हणताय? लवकर निघायचं होतं म्हणून आपण फारशा ठिकाणी कुठे काय थांबलो नाही. हा, शेवटी भूक आपल्याला अनावर झाली, हॉल्ट घ्यावाच लागला. हॉल्ट घेतला एक आणि मग खाल्लं. आणि आम्ही फ्रुट्स वगैरे घेतले होते, प्लम होता आमच्यासोबत, ड्रॅगन फ्रूट होतं, मग ते खाल्लं. कारण का सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे घेतलं होतं. छान आहे, मस्त आहे. ड्रॅगन फ्रूट कधी नाही तो मला स्वीट मिळाला, गोड होता ड्रॅगन फ्रूट. आतापर्यंत मी जेवढे ड्रॅगन फ्रूट खाल्ले ते सगळे पचपचित होते, म्हणजे फारसे काही गोड नव्हते ते. आज जो खाल्ला तो एकदम मस्त होता, छान गोड होता. नाही तर नेहमी असं वेगळीच टेस्ट असते त्याला, कडवटपणा टाईप असं, म्हणजे त्याला टेस्टच नसते, उलट अशी चव असते त्याला, असते. हा, अगदीच काय गोड नसतं की आणखीन काय असं फ्लेवर जाणवत नाही त्याला. पण आज जो होता तो अप्रतिम होता, गोडवा होता त्याच्यामध्ये. आज कदाचित आमच्या मनामध्ये जो आनंद आहे त्या आनंदाचाच गोडवा असेल त्याच्यामध्ये. आज कित्येक दिवसानंतर आम्ही बाहेर खायला वगैरे पण घेतलेलं आहे, कारण का प्रवासामध्ये भूक लागते. आणि अजून आमचा किती तास
साधारण 4 तासाचा प्रवास शिल्लक आहे. हा 4 तासाचा. हेच असंच म्हणजे रात्रीचा प्रवास केलेला असतो. रात्रीचा प्रवास भारी असतो. यांचं काल काम होतं ना, नाईट होती, त्याच्यामुळे आम्ही रात्रीचा विचार नाही केला. म्हणून आम्ही म्हटलं की मॉर्निंगला आम्ही तडकेच निघू 6-7 पर्यंत. पण खूपच ठीक आहे, असं काय नाही. आज जर का पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला तरी पण काही इश्यू नाही. आम्ही रात्री थोडंफार असं सेलिब्रेशन करणार 12च्या नंतर आणि मग मस्तपैकी जेवण वगैरे करून झोपणार. सो उद्या आहे आमचं मस्तपैकी प्लॅनिंग. बघूया कुठे आम्हाला हॉटेल चांगल्यापैकी भेटेल त्या हॉटेलमध्ये जाऊ. तिकडे अजून आम्हाला सर्च करायचं आहे कोणतं छान असेल लंच किंवा डिनरसाठी जाऊ. बड्डे पण आहे आणि ॲनिव्हर्सरी पण आहे. सो दोन्ही सेलिब्रेट करायला आम्ही आज मस्तपैकी 4-5 दिवसाचा प्लॅन केलेला आहे. वीकेंड आला. काय म्हणता बाकी? काय नाही, करा एन्जॉय. चला मग भेटूया आपण. महाबळेश्वर जाण्यासाठी मस्तपैकी रूट आहे. नुसतं इकडे तिकडे वळणच वळण. कधीपासून आम्ही 25 मिनिटं झाली गोल गोल फिरतोय, पण अजूनपर्यंत डेस्टिनेशन आणि हॉटेल येत नाहीये. अजून वेळ आहे यायला ना, पण छान वाटतंय. मस्तच व्ह्यू आहे. मस्तच कॅप्चर. मस्त. आता 3 वाजले, अजून पोचायचं आहे आमचं. तर आम्ही ते ब्रेक घेतला जरा अर्धा तासाचा जेवायला. जेवतो आणि मग परत पुढचा प्रवास चालू करतो. मस्त हा रूम दिलेला आहे आम्हाला. किंग साइज बेड आहे, मिरर आहे, बघा व्ह्यू. व्हॉट अ व्ह्यू. वाव. हा असा टी व्ही सर्व काही दिलेलं आहे. कॉफी वगैरे तुम्ही बनवू शकता, त्यासाठी सगळे पाऊच दिलेले आहेत. आणि इथे स्विमिंग पूल आहे. हा चाय पियत पियत मस्त तुम्ही स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकता, व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. मस्त. ते असे सगळे माउंटन्स आहेत आणि इथे छोटे छोटे असे कॉटेजेस आहेत.
तुम्ही स्टे करू शकता. काही काहींचे रूम्स पण असतील, बंगलो. सो खूप छान, खूप मस्त वाटलं रूम वगैरे बघून. आता आम्ही चेक इन केलेलं आहे. म्हणजे आमचं 12चं चेक इन होतं, पण आता खूप उशीर पण झाला. मग आम्ही मध्ये लंचला, ब्रेकफास्टला थांबलो हॉल्ट घेत. त्याच्यामुळे मग खूप लेट झाला. आत्ता वाजले आहेत 7. कसं वाटलं रूम? मला तर छान वाटलं. आता आम्ही इथे 2-3 दिवस स्टे करणार आहोत. सो आम्ही कुठे जातो आहे, काय काय न्यू प्लेसेस आम्ही जाणार आहोत, न्यू प्लेस आम्ही बघणार आहोत. मस्त मेमरीज क्रिएट करणार आहोत. उद्या आमचं सेलिब्रेशन आहे, ते करणार आहोत. मस्त एन्जॉय करणार आहे. आणि यू पीपल स्टे ट्यून. बाय. What a view. इकडे सर्व सिटिंग एरिया आहे, लंच डिनर वगैरे. इथे प्ले झोन आहे, कॅरम आहे. ते सिटिंग आहे. आणि तिकडे काय वॉशरूम आहे आणि स्वीट. ओ परत हळू. एवढे जोरात का मारतोयस? ते हे आहे ना. सापशिडी खेळू शकतो. मस्तपैकी AC वगैरे आहे. गेम झोन आहे. खूप आवडलं. एवढं मी रेड आहे, तू ब्लू आहे. ठीक आहे, तू इथे गोल करणार, मी तिथे गोल करणार. ए अरे तू फक्त रेड वाला पकडायचं आहे. अरे तू कशाला माझा रेड वाला पकडते? मग माझ्या इथं गोल करायचं आहे मला. जीत गए. पकडायचं. हे आहे, हे आहे. हा ते खेळायचेच आहे, काउंटसाठी. काउंटसाठी. पण ह्याला ना मोठा बॉल पाहिजे ना. तू तो अडकला. थांब थांब. तो दिसतो मला. पण इथून नाही ना.
मध्ये ठेवायचं हे बघ, हे असं. माझं रेड असणार, ठीक आहे. माझं ब्लू आहे. थांब. तुझं सोड ना. नाही.